आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी। पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। हा गरम मसाला टाकत आहे, त्यानंतर मीठ टाकत आहे, पाणी उकळून झालेलं आहे। आता आम्ही त्याच्यामध्ये भात टाकत आहे, म्हणजे तांदूळ टाकत आहे। तांदूळ शिजवून घेणार आहे। थोड्या वेळाने ते शिजवून म्हणजे कच्चे शिजवून घेणार आहे। 5-7 मिनिटांनी बघायचं, चेक करायचं भात शिजला का। त्यानंतर तो गाळून घ्यायचा आहे। गाळणीमध्ये गाळून घ्यायचा आहे। आता मी तो गाळत आहे। पेस्टसाठी टोमॅटो, लसूण, कांदा, गरम मसाला, मॅरिनेटसाठी गरम मसाला, चिकनमध्ये टाकून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये अजून चटणी टाकलेली आहे। चटणी आपल्याला जशी टेस्ट पाहिजे तेवढी घ्यावी। त्यानंतर दही टाकायचं आहे, नमक थोडं टाकायचं आहे, दही थोडंसं टाकायचं आहे आणि ते थोडं मिक्स करून घ्यायचं आहे। 15-20 मिनिटं असंच ठेवायचं आहे। मॅरिनेट करून ठेवायचं आहे। आता आपण बिर्याणीसाठी तडका देणार आहोत। पहिला भांडं ठेवलं, त्यानंतर तेल टाकावं, मॅरिनेट चिकन, मगाशी केलेली पेस्ट, कांदा, अद्रक, लसूण, कोथिंबीर, पुदिना, बाजूला ठेवलेला आहे राईस उकडलेला। आता आपण तडका देत आहे। तेल टाकलेलं आहे, जिरं टाकलेलं आहे। आता कांदा टाकत आहे, कांदा ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण लसूण टाकून घ्यायचे, कांदा ब्राऊन होत आहे। गॅस थोडा मंद ठेवायचा आहे आता। त्यानंतर लसूण टाकायचे आहे, अद्रक टाकायचं आहे,
चवीसाठी थोडंसं पुदिना टाकायचा आहे त्याच्यामध्ये. आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो, कांदा, लसूण यांची केलेली पेस्ट टाकायची आहे. थोडा गॅस फास्ट केला तरी चालेल. तेल सुटेपर्यंत पूर्ण भाजून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत भाजून घेतल्यानंतर याच्यामध्ये आता नंतर आपण चिकन टाकणार आहोत. चिकन टाकल्यानंतर थोडं ढवळून घ्यायचं आहे, खाली लागता कामा नये, आणि मंद गॅसवर थोडं शिजवायचं आहे. चवीनुसार त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकून घ्यायचं. पाच मिनटं शिजवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण वरून भात टाकणार आहे, जो मगाशी आपण शिजवून घेतलेला आहे तो. आता आपण याच्यामध्ये भात टाकणार आहोत. खालची पहिली लेयर भाताची असणार आहे. प्लेन करून घ्यायचं आहे, सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर कोथिंबीर, पुदिना मिक्स टाकायचा आहे. त्याच्यानंतर परत एक भाताचा लेयर लावायचा आहे, ते पण प्लेन करून घ्यायचं आहे. प्लेन करून घेतल्यानंतर वरती झाकण लावायचं आहे. झाकण लावून घेतल्यानंतर एक 10 मिनटं लो फ्लेमवरती ठेवायचं आहे. झाकण ठेवून 10 मिनटं ठेवायचं आहे लो फ्लेमवरती. त्यानंतर आपली बिर्याणी तयार. आता टेस्ट बघूया कशी झाली. चरचरीत बिर्याणी तयार. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. थँक्यू. आभारी आहे.